आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, मी सुशील माळी. आपले नंदाभवानी कम्प्युटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, नेहमीच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर मी आज तुमच्यासमोर एक नवीन विषयावर चर्चा करणार आहे. तर ते आहे आज पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट, म्हणजेच आपण त्याला मित्रांनो पोलीस चरित्र प्रमाणपत्र हे देखील म्हणू शकतो. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या विषयावर मी सांगणार आहे. तर पोलीस चरित्र प्रमाणपत्र हे कशासाठी काढतात, कोणाला लागतं? तर मित्रांनो, जोही एखादा उमेदवार सरकारी भरतीसाठी किंवा कंपनीमध्ये किंवा सेमी गव्हर्मेंट सेक्टरमध्ये आवेदन करत असतो नोकरीसाठी, तर त्याला जेव्हा त्याचं सिलेक्शन प्रोसेस होते, तर त्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये त्याचे शैक्षणिक कागदपत्राबरोबर जे मागितलं जातं ते सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे पोलीस चरित्र प्रमाणपत्र. तर पोलीस चरित्र प्रमाणपत्र याचं बेनिफिट काय असेल? तर मित्रांनो, पोलीस चरित्र प्रमाणपत्र हे एक प्रूव्ह असतं की सदर व्यक्तीवर कुठलाही गुन्हा पोलीस स्टेशन रेकॉर्डमध्ये नाही किंवा कुठल्याही व्यक्ती याच्यात सदोष असून याच्यावर कुठल्याही प्रकारची केस वगैरे नाही. हे असतं पोलीस चरित्र प्रमाणपत्र. तर हे प्रमाणपत्र कसं अप्लाय करायचं? तर याची ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन याचं आवेदन करू शकतात. तर पोलीस चरित्र प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे कुठले? तर मित्रांनो, पोलीस चरित्र प्रमाणपत्र म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट यासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे जसं की LC, शाळेची LC किंवा जन्मदाखला, वयाचा पुरावा म्हणून आपण एक डॉक्युमेंट देऊ शकतो. पॅन कार्डही चालतं, LC, जन्मदाखला किंवा पॅन कार्ड. त्यानंतर रहिवास पुरावा म्हणून आधार कार्ड आणि एक फॅमिलीचं प्रूफ म्हणून रेशन कार्ड, म्हणजे LC, आधार, रेशन. आणि चौथं प्रूफ म्हणून जर तुम्ही ज्या कंपनीसाठी देत असणार किंवा ज्या पोस्टसाठी अप्लाय करत असणार किंवा त्या समजा तुम्ही एखाद्या कंपनीत देत असणार, तर कंपनीकडनं तुम्हाला ऑफर लेटर अलॉट केलं असतं, तर ते ऑफर लेटर लागेल. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी शासकीय भरतीमध्ये सिलेक्ट झाला असाल, तर तुम्हाला त्या ठिकाणचं जे ॲडमिट कार्ड असेल किंवा त्या सिलेक्शन प्रोसेसचे जे डॉक्युमेंट असतील ते अपलोड करावे लागतील. आणि समजा तुमच्याकडे काहीच नसलं तर तुम्हाला एक SP साहेब यांच्या नावाने रीतसर अर्ज करावा लागतो. तो अर्ज त्या ठिकाणी अपलोड करायचा असतो. तर लक्षात घ्या, परत एकदा मी सांगतो तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील. LC, आधार कार्ड, रेशन कार्डला ऑप्शनल तुम्ही लाईट बिल पण जोडू शकतात किंवा तुमच्याकडे रहिवासी दाखला असेल, सेल्फ डिक्लेरेशन, ते देखील तुम्ही जोडू शकतात. तर इत्यादी डॉक्युमेंट लागतात. आणि त्यानंतर आपला एक फोटो आणि सिग्नेचर, एवढे डॉक्युमेंट देऊन तुम्ही पोलीस चरित्र प्रमाणपत्र बनवू शकतात. तर पोलीस चरित्र प्रमाणपत्र बनवल्यानंतर तुम्ही ज्या पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये येत असाल, तुमचं गाव ज्या पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये असेल त्या पोलीस स्टेशनला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील. एखाद्या वेळेस तुम्हाला पोलीस स्टेशनमधून कॉल पण येऊ शकतो, नाही तर त्या थर्ड पार्टीकडनं आपलं व्हेरिफिकेशन करून घेतात. त्यांच्या प्रत्येक गावामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचे खबरी असतात, त्यांच्याकडनं आपलं व्हेरिफिकेशन करून घेतात. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं ते पुढचं प्रकरण SP ऑफिसला जातं. SP ऑफिसमधून नंतर तिथून ऑथरायझेशन झाल्यानंतर तुम्हाला अप्रूव्हलचा मेसेज येईल. तो मेसेज आल्यानंतर सदरचं डॉक्युमेंट तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पोलीस चरित्र प्रमाणपत्र काढू शकतात. हे पोलीस चरित्र प्रमाणाची व्हॅलिडिटी 6 महिन्यासाठी असते. आणि जे पोलीस चरित्र प्रमाण तुम्ही काढलं तर तुम्ही त्याच कामासाठी वापरू शकतात. नवीन जर तुम्हाला परत काढायचं असेल तर तुम्हाला नवीन अप्लाय करावं लागेल. तर मित्रांनो, पोलीस चरित्र प्रमाणपत्राची प्रोसेसबद्दल अजूनही तुम्हाला काही माहिती असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही अडचण असल्यास आम्हाला कमेंट करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असे नवनवीन माहिती आपल्या व्हिडिओवर येत राहतील. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.